रागिणीताई आगे बढ़ो। नमस्कार, मी नेहा गायकवाड. मेरा भारत समाचारमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. आपण आहोत शिवाजीनगर इथे प्रभाग क्रमांक 5 च्या उमेदवारांशी आपण संवाद साधण्यासाठी आलेलो आहोत. रागिणीताई ह्या ज्या आहेत त्या ह्या आधीसुद्धा उमेदवारीसाठी उभे होत्या आणि त्या भरघोस मतांनी जिंकूनसुद्धा आल्या होत्या आणि त्याच्यानंतर आता पुन्हा त्या परत उमेदवारीसाठी उभ्या आहेत. आता अपक्ष म्हणून उभ्या आहेत. आपण ताईंशीच संवाद साधणार आहोत. काय सांगाल ताई, आता पुन्हा आता निवडणुकीसाठी उभ्या आहेत आणि जेव्हा आधी उभ्या होत्या तेव्हा ठाकरे गटाकडनं उभ्या होत्या आणि आता जे आहेत अपक्ष पूर्णपणे स्वतंत्र लढत आहेत, काय सांगाल? नाही, खरं पाहिलं असेल तर मला असं वाटतं की आम्ही 2011 पासूनच भारतीय जनता पक्षाचेच कार्यकर्ते आहोत. 2012मध्ये पूर्ण देशामध्ये काँग्रेसची सत्ता असताना देखील आम्ही जेव्हा 2012मध्ये पहिल्यांदा भारतीय जनता पक्षातर्फे निवडणूक लढवली होती तेव्हा आम्ही 3850 मतं, जी या अगोदर कधीही भारतीय जनता पक्षाला या प्रभागात नाही मिळाली, अशा प्रकारची मतं आम्ही घेतलेली होती. 2016मध्ये आपले सन्माननीय एकनाथजी शिंदेसाहेब यांच्यानुसार आम्ही शिवसेना, ज्यावेळी युती होती शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष, त्या पक्षात प्रवेश घेतला. त्यामुळे 2017मध्ये एकनाथ शिंदेसाहेबांच्या माध्यमातून आम्हाला ॲक्च्युली शिवसेनेचा अधिकृत उमेदवार म्हणून घोषित करण्यात आला होतं आणि 2017च्या ह्याच अशा प्रकारच्या प्रभाग क्रमांक 5मधल्या निवडणुकीमध्ये माझी पत्नी सर्वाधिक मतांनी, म्हणजे माझ्या प्रभागामध्ये आमदाराची पत्नी असताना देखील सर्वाधिक मतं लोकांनी आमच्या पत्नीला मिळाली. म्हणजे 1,500च्या फरकाने माझी पत्नी त्यांच्यापेक्षा हायेस्ट राहिली. पॅनल पूर्णपणे त्यावेळी आम्ही निवडून आणलं होतं. त्यानंतर आज गेल्या 2 वर्षापासून पुन्हा एकदा आम्ही ती घरवापसी केली होती, कारण कुठेतरी वाटत होतं की एक नेतृत्वाची गरज आहे आणि तशा प्रकारचं नेतृत्व आम्ही ज्या ठिकाणी गेलो त्या ठिकाणी आम्हाला आढळलं नाही. त्यामुळे पुन्हा एकदा आपण एक घरवापसी करू. एक मोठा राष्ट्रीय पक्ष आहे या विश्वासाने आम्ही भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश घेतला आणि त्यावेळी आम्हाला सांगण्यात आलं होतं, कारण माझी पत्नी माझी नगरसेविकाच होती, त्यामुळे तिला डावलण्याचा प्रश्नच येत नाही. या प्रभागातली नगरसेविका होती, तर आम्हाला ती कमिटमेंट पण होती की निवडणुका येतील त्यावेळी तुम्हाला नक्की आम्ही एक सीट देऊ. आणि अशा प्रकारच्या कमिटमेंटमधून आम्हाला 30 तारखेच्या रात्री, म्हणजे असं म्हणण्यापेक्षा मला वाटते 31 तारखेच्या सकाळी 5 वाजता आम्हाला AB फॉर्म भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठांकडून अधिकृत AB फॉर्म देण्यातही आला. परंतु त्यानंतर वरच्या पातळीवर कशा प्रकारचं घाणेरडं राजकारण, म्हणजे अतिशय खालच्या स्तराचं राजकारण काही लोकांनी घडवून आणलं आणि आमचा AB फॉर्म रद्द करून एका निष्क्रिय व्यक्तीला, म्हणजे ज्या व्यक्तीने आजपर्यंत कोणतेही कार्यक्रम राबवले नाही, काँग्रेसमध्ये सत्ताधारी पक्ष असताना त्या पक्षात राहून कधी तो व्यक्ती 1,500 मताच्या वरती जाऊ शकलेला नाही, अशा निष्क्रिय व्यक्तीला उमेदवारात जाऊन आमचा AB फॉर्म कॅन्सल केला. हा मला तरी वाटतं पक्षाने आमच्याबरोबर न्याय केलेला नाही. पण ज्याप्रमाणे आता अपक्ष म्हणून आता स्वतंत्रपणे लढत आहात, तर एक कुठेतरी खंत असते माणसाला मनामध्ये, त्याबद्दल काय म्हणणं आहे? नाही, आज मी जर म्हणजे अपक्ष म्हणून निवडणुकीला उभा राहिलो नसतो तर आज माझ्या कार्यकर्त्यांच्या विश्वासाला तडा गेला असता. नेते लोक कार्यकर्त्यांचा विश्वासघात करू शकतात, परंतु मी एक कार्यकर्ता आहे, म्हणजे या जनतेमधूनच निर्माण झालेला एक कार्यकर्ता आहे. कार्यकर्ता कधी जनतेवर विश्वासघात करू शकत नाही. या उद्देशाने आज आहे, स्पर्धा खूप मोठी आहे, मला माहीत आहे. तरी देखील मला विश्वास आहे की माझे जे जनमत आहे, माझं जे केलेली कामे आहेत, मी राबवलेले सामाजिक उपक्रम, सामाजिक सांस्कृतिक कार्यक्रम आहेत, या सर्व माध्यमातून मला तरी विश्वास आहे की ही शिवाजीनगर म्हणा किंवा प्रभाग क्रमांक 5ची ही जी मतदार जनता आहे ती मला नक्कीच, माझ्या पत्नीला जास्तीत जास्त मतांनी, मग ती मंत्र्याची बायकोबरोबर जरी स्पर्धा असली तरी आम्ही घाबरलेलो नाही. आम्हाला मंत्री घाबरलेले आहेत, कारण मंत्र्यानेच आमची AB फॉर्म कट करून जो एक कमकुवत उमेदवार आहे त्याला ती AB फॉर्म देण्यात आलेली आहे. मंत्री घाबरतो याचाच आमचा विजय आहे.
त्यामुळे आम्ही घाबरलेलो नाही. आम्ही या निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये आमच्या संपूर्ण ताकदीसह प्रतिस्पर्धी सत्ताधारी आहेत आणि तरीसुद्धा आपण अपक्ष म्हणून लढत आहात आणि त्याचबरोबर आता आपण सगळ्यांवरचा जो विश्वास आहे तो दाखवलेला आहे. पण तरीसुद्धा एक असं मनामध्ये एक येत असेल ना की जर सत्ता त्यांची आहे तर मग जरी निवडून आलो नाही त्याच्यानंतर सुद्धा एक मनामध्ये एक हे राहतं की चुकीचं जे तुमचे पण कार्यकर्ते त्यांना समज चुकीचा जाऊ नये यासाठी. नाही, तुम्ही आता सत्ताधारी हा जो विषय केला तर खरं तर प्रतिस्पर्धी जोरदार आहेत ना इथे. नाही, किती प्रतिस्पर्धी जोरदार असू द्या, बघा सत्ताधारी पक्षातच गेलो होतो ना. सत्ताधारी पक्ष जर आमची जागा ठरवू शकला नाही तर मी माझ्या जनतेचा विश्वास तोडू नाही शकत. मी जर माघार घेतो तर माझ्या जनतेचा विश्वास तोडतो ना मी. अशा प्रकारे मग तो समोर कोणी असू द्या, सत्ताधारी असू द्या, मंत्र्याची बायको असू द्या, अजून संत्र्याची बायको असू द्या, मला त्याचा काही प्रश्न म्हणजे मला त्याचा काही प्रॉब्लेमच नाही. कारण माझ्याकडे जी ताकद आहे आणि ह्या लोकांनी आपल्या कामातून जो भ्रष्टाचार केलेला आहे, या लोकांनी इकडच्या शिवाजीनगरच्या लोकांना जी वागणूक दिलेली आहे त्या वागणुकीतूनच माझा विजय होणार आहे. कारण आज आम्ही गेले 9 वर्ष काही नसताना, निवडणुका झाल्या नाही 17पासून, असं असताना आम्ही आमचा संपर्क लोकांशी ठेवलेला आहे. लोकांना एक प्रेमाची आम्ही वागणूक दिलेली आहे. त्या वागणुकीची पोचपावती 15 तारखेला या क्रमांक 5ची जनता नक्की देईल, हा माझा विश्वास आहे. आता सध्या तरी प्रभागामध्ये ज्वलंत असं कोणतं काम आहे की जे आपण करणार आहात आणि ज्याच्यामुळे मतदार तुम्हाला मत देईल? नाही, प्रभागामध्ये आम्ही 5 वर्ष जी नागरिकांच्या मूलभूत गरजा होत्या, त्या मूलभूत गरजांचा पूर्ण विचार करून, आमच्या निधीचा पुरेपूर वापर करून, मी सारखं तुम्हाला हे का सांगू इच्छितो की या ठिकाणी कितीतरी नगरसेवक आले आणि गेले ज्यांनी निधीचा वापर देखील म्हणजे योग्य न करता त्याचा गैरवापर केला आणि या निधीच्या पैशातूनच अनेक भ्रष्टाचार झाले, ज्याचे माझ्याकडे अनेक पुरावे आहेत. वेळ आल्यावर हे सर्व पुरावे माझ्यातर्फे मी नक्की सादर करीन. परंतु माझ्या पत्नीने जी विकास कामे केली, रस्त्याचं काँक्रिटीकरण म्हणा, सार्वजनिक शौचालय म्हणा, स्वच्छता टिकवण्याचा प्रयत्न म्हणा, LED लाईट्स म्हणा, लोकांच्या सुरक्षिततेसाठी CCTV कॅमेरे म्हणा, अशा प्रकारच्या लोकांच्या ज्या काही गरजा आहेत, पायवाटा आहेत, गटारे आहेत, नालेसफाई आहे, वृक्ष छाटणी आहे, प्रत्येक गोष्टीत म्हणजे ठाणे महानगरपालिकेच्या माध्यमातून जे काही करता येईल ते करण्याचा आम्ही प्रामाणिक प्रयत्न केला. त्याशिवाय लोकांचे ॲडमिशन्स म्हणा, शैक्षणिक क्षेत्रात, आरोग्य क्षेत्रात, करोना क्षेत्रात आम्ही जे काम केलं, मोठे मोठे नेते बिळात बसले होते, गावी जाऊन बसले होते, त्या नेत्यांना त्यावेळी जाणीव वाटली नाही की खरी गरज जनतेला आज आमची आहे. परंतु आम्ही 4 दिवस पण घरात न बसता मी घराच्या बाहेर पडून लोकांच्या संपर्कात होतो. मास्क वाटपपासून ते वॅक्सिनेशनपर्यंतची जी काही कामे होती ती सर्व कामे लोकांच्या दारापर्यंत पोचवण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आम्ही केला. येऊर हा भागसुद्धा आपल्या प्रभागामध्ये येऊरकरांसाठी काय आहे विशेष? कारण का येऊरमध्ये अजून पण 7 पाड्या आहेत, तिथे पाण्याची सुविधा अजूनपर्यंत झालेली नाही आहे आणि 7 पाड्यांमध्ये लाईटीची व्यवस्था नाही आहे. अजूनसुद्धा जे लोक निवडणुकी ह्याच्या आधी झाली त्याच्यानंतर मग फक्त आश्वासनं दिले पण अजून लोकांचे कामं झालेली नाही आहेत. तुम्हाला माहिती आहे, येऊर हा जो एरिया आहे तो काही प्रमाणात फॉरेस्टच्या अंडर येतो. त्यामुळे येऊर विभागाला काही फॉरेस्टचे नियम लागू होतात. त्या नियमाचं उल्लंघन करून त्या ठिकाणी काही करता येत नाही. तरी देखील मला आठवते, मी 2017मध्ये फॉरेस्ट अधिकाऱ्याची भेट घेऊन त्यांचे जे मूलभूत गरजांचा एक GR होता, जे 14 त्यांचे पॉईंट होते, त्या GRला मी हाताशी धरून अनेक कामे म्हणजे त्या ठिकाणी एक छोटासा ब्रिज होता, त्या ठिकाणी तो नाला होता, पाणी जमत होतं, विद्यार्थ्यांना त्या पाण्यातून शाळेत पोचावं लागत होतं. अशा कंडिशनमध्ये त्या ठिकाणी एक छोटासा ब्रिज बनवला, आम्ही रस्त्याचं काम केलं, पायवाट्याची कामं केली, लाईट्सचं काम केलं, पण लिमिटेशन होते आम्हाला कारण तो फॉरेस्टमध्ये पडतो. त्यामुळे तिथे कशा प्रकारे कोणत्या प्रकारे काम करायचं. विरोधक म्हणतायत की फक्त तुम्हाला आश्वासन दिलं जातं पण आम्हाला एकदा संधी द्या, आम्ही काम करून दाखवू. हो, मी तर सांगेन, परंतु पाण्याचा जो प्रॉब्लेम आहे, आश्वासनं भरपूर दिली जातात, परंतु आम्ही आमच्या कारकिर्दीत
आश्वासनं दिली नाही किंवा आम्ही निवडणुकीच्या पूर्वी जे काही लोकांना वचन दिलं होतं ते वचन पूर्ण करण्याचा आम्ही पूर्ण प्रयत्न केला. पाण्याची समस्या आजही काही पाड्यांमध्ये आहे. येऊर गाव जे सलग भागात आहे त्या ठिकाणी पाण्याचा प्रॉब्लेम तसा नाही आहे, परंतु भौगोलिकदृष्ट्या जो वरच्या भागात आहे त्या ठिकाणी पाण्याचा हा प्रॉब्लेम येणार आहे. त्या ठिकाणी पाईपलाईन लावून पाणी येणार नाही, त्याला काही टेक्निकल विषय आहेत. मला धरणापासून लोकांच्या नळापर्यंत पाणी कसं येतं याचा माझ्याकडे पूर्ण होमवर्क आहे. ज्या दिवशी मला ती संधी महापालिकेत मिळेल त्या दिवशी मी त्यांच्याशी त्याबद्दल बोलेल. येऊरला फक्त 1 लाख लिटरची टाकी आहे, ती पण 10 ते 12 वर्षापूर्वी बनवलेली टाकी आहे. आणि त्याच्यानंतर येऊरमध्ये जी लोकसंख्या वाढलेली आहे त्या लोकसंख्येचा कोणत्याच मंत्र्यांनी विचार केला नाही. पाण्याची टाकी बसवणं हे महानगरपालिकेचं काम नाही आहे, हे मंत्र्यांचं काम आहे. आज आमदार 15-15 वर्ष राज्य करतो आहे, खोटी आश्वासनं त्या आदिवासी बिचाऱ्या भोळ्या बाबड्या जनतेला देतो आहे. त्या टाकीचं कॅपॅसिटी वाढवून त्या ठिकाणी जर एखादा संप हाऊस लावला, इंडिव्हिज्युअल संप हाऊस, आज त्या पाण्याच्या टाकीची पूर्ण डिपेंडेबिलिटी इंदिरानगरच्या संप हाऊसवर आहे. इंदिरानगरची टाकी भरेपर्यंत येऊरची टाकी भरू शकत नाही. असे अनेक विषय टेक्निकल याच्यात इन्वॉल्ड आहेत. कोणीतरी टेक्निकल विषयावर काम करावं. लोकांच्या मूलभूत गरजा नक्कीच पूर्ण होतील, परंतु नेते लोकांना टेक्निकल विषय कामं करायचीच नाही आहेत. फक्त आश्वासनं द्यायची, आम्हीच द्यायचं आणि लोकांना विकत घ्यायचं. एक शेवटचा प्रश्न घेते सर. ज्याप्रमाणे आता महिला उमेदवार आहे, सगळ्याच ठिकाणी महिला स्त्री शक्तीचा जागर होत आहे, तर ह्या ठिकाणी आता आपण पाहतोय की महिलांच्या सुरक्षितेसाठी काय काय पावलं आपण उचलणार आहात आणि आपल्या प्रभागामध्ये ते कसं डेव्हलप करणार आहात? बघा, महिलांची सुरक्षितता हा एक फार गंभीर विषय आहे. गेल्या काही आपण महिन्यामध्ये पाहतच आहोत की महिलांवरचे अत्याचार बऱ्यापैकी वाढले आहेत. त्याच्यासाठी आम्ही या ठिकाणी चौकात CCTV कॅमेरे लावले होते. पोलीस यंत्रणेला आम्ही नेहमीच या बाबतीतची जी काही म्हणजे आम्ही माहिती द्यायला पाहिजे ती माहिती देण्याचा आम्ही एक प्रयत्न केलेला आहे. ह्यात कसं असतं की नागरिक आणि पोलीस यंत्रणा या दोघांनी मिळून थोडंसं काम करावं लागतं. अशा प्रकारे दोघांनी एकत्र येऊन कशा प्रकारे काम करता येईल यावर आम्ही नक्कीच आमचा प्रयत्न केलेला आहे. त्यातूनही बरेचसे अशा प्रकारच्या घटना घडून येतात ज्याचा आम्हाला खरंच मनापासून वाईट वाटतं, परंतु बऱ्याच वेळा आमच्या पण काही लिमिटेशन्स असतात. त्या लिमिटेशन्समधून आम्ही काही वेळा त्या गोष्टी म्हणजे करू शकत नाही. ज्याप्रमाणे आपण पाहिलं की रागिणीताई यांनी ह्याच्या आधी सुद्धा भरघोस मतांनी जिंकून आलेले आहेत आणि त्यांनी काम केलेलं आहे, काम त्यांचं बोलत आहे. त्यामुळे त्यांना अपक्ष म्हणून जरी निवडणूक लढवत असेल तरी पण माझा मतदार माझ्या सोबत आहे असं त्यांना एक खंबीर आहेत त्यामुळे अशाच अपडेटसोबत आपल्याला जोडून राहा. नेहा गायकवाड, मेरा भारत समाचार, ठाणे.